तू शिरा वाजवलेली आहेस, त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. आणि आपल्या या पहिल्या खेळातून 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण आता जाणार आहोत आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाकडे, ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग बरं. मी पूर्वाश्रमीची विद्या गोपाळ साप्ते आणि आताची सौ पूजा भालचंद्र समेळ. अच्छा, सासर. हां, माझं माहेर आहे ते रत्नागिरीजवळ 10 किलोमीटर गोळप गाव आहे. त्या ठिकाणी माझं माहेर आहे आणि निजामपूर माझं सासर आहे. हा, सासर निजामपूर. सासर आहे. ताई, माहेरचं नाव विद्या होतं. हो भाऊजींनी ते पूजा ठेवलं. हो हो. आमच्या घरामध्ये आमचं जॉईंट फॅमिली आहे पूर्णपणे. आणखी माझ्या घरामध्ये माझी मोठी जी जाऊ आली तिचं नाव पूर्वीचं श्रद्धाच होतं. मग त्यांनी ठरवूनच ठेवली होती अशी नावं की त्यांचं श्रद्धा आहे ते श्रद्धाच ठेवलं आणि 2 नंबरचीचं बदलून भक्ती ठेवलं आणि मग श्रद्धा भक्ती आणि म्हणून तिसरी पूजा असं घरामध्ये. पण तशा वागतोय पण आम्ही. घरात सगळं आध्यात्मिक वातावरण असेल ना एकदम? आध्यात्मिक वातावरण आहेच. हा, श्रद्धा भक्ती. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधतो आम्ही. ओके, श्रद्धा भक्ती आणि पूजा. पूजा ओके. आणि काय सांगशील भाऊजींबद्दल? भाऊजी काय करतात? खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत अगदी. काय करतात भाऊजी? आमचं छोटंसं स्टीलच्या भांड्यांचं दुकान आहे. अरे वा. हां, आणि मी पण शाळेवर शिक्षिका म्हणून आहे. शिक्षिका आहेस तू? हो. काय 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 किती शिक्षण झालं तुझं? माझं BA BEd झालं आणि BEd मी लग्नानंतर केलंय. काय सांगते, हो. क्या बात आहे. माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला. वाह ताई, खरंच अशा बाबतीत खरंच नशिबाने की असं सासर मिळालं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ताईला असं सासर मिळालं पाहिजे. खूप हे आहे. माहेरबद्दल काय सांगशील? माहेरमध्ये आमची फॅमिली होती 5 जणांची. माझे आई वडील आणि आम्ही 3 भावंड. मला 1 भाऊ 1 बहीण. पण बहिणीचं काही याच्याने निधन झालं आणि वडिलांचं एक स्वप्न होतं, आपण एवढी वर्ष, मला म्हणायचं विद्या, आपण एवढी वर्ष राहिलोय भाड्याच्या घरात, पण आपलं स्वतःचं कुठंतरी घर व्हावं. वा. म्हटलं ठीक आहे. मी त्यावेळेला छोटीशी ग्रामपंचायतीमध्ये नोकरी करत होते. तर म्हटलं ठीक आहे, आपण बघूया म्हणून आम्ही जागा बघितली. वडिलांनी कर्ज काढलं, ती जागा आम्ही विकत घेतली. विकत म्हणजे असं साठेखत वगैरे असं झालं सुरुवातीला आणि घरकुलमधून घर मंजूर होऊन आलं आणि ते बांधता बांधता वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. एका मुलाने तो केला, ड्रिंक केलं होतं, त्यांच्या अंगावर गाडी घातली. 45 फूट जवळजवळ त्यांनी फरफटत नेलंय त्यांना आणि त्या अवस्थेत माझे वडील गेलेत. मग त्याबद्दल तुम्ही काही ॲक्शन वगैरे घेतली किंवा? घरामध्ये मी मोठी होते. जवळच 10 किलोमीटरवर रत्नागिरीमध्ये माझे मावशी आणि मावशीचे मिस्टर, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे अगदी. त्यांनी मग ते सगळं रितसर कंप्लेंट वगैरे केली सगळं हे अगदी. पण घरकुल म्हटल्यानंतर त्यांचं ते वेळेतच बांधून द्यायला लागतं. मी त्यावेळेला प्रेग्नंट होते. 5 महिन्याची प्रेग्नंट असताना मी घरावर सगळं मी, माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही तिघांनी काम केलंय आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली आम्ही.